मतदानाची प्रक्रिया पार पडली, मतदान केलं, काय वातावरण, काय वाटतं? वातावरण अतिशय चांगलं आहे। आज ते बंद पेटीमध्ये लोक जे करायचं ठरवलेलं आहे ते बंद करतायत। 4 तारखेला निकाल लागेल। या ठिकाणी लोकांनी ठरवलेली, लोकांनी हातामध्ये घेतलेली इलेक्शन ही मोठ्या मताधिक्यानं लोक मला विजयी करतील, मतदान रूपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी मोठा विजय प्राप्त करून देतील। विशाल पाटलांनी आरोप केलेला आहे की जर सोशल मीडियावर काल त्यांच्यावर जो प्रकार घडला त्याचा व्हायरल केले, काय मला आयडिया नाही, पाहायला मिळालं नाही काय नाही। माझ्याकडनं असं म्हणून नका तुम्ही, काय आरोप करणाऱ्यांचे काय मला माहित नाही, तर त्यात खरं खोटं त्यांनी काय असेल तर इथं तक्रार करावी। काय मॉप केलेले फोटो आहेत का काय बघा, होते ते करावी तक्रार। मशीन सुद्धा लावण्यावरून नास्ताईनं अंगण वाकडं खोटे नाटे आरोप केले जातात, काहीही नाही। पराभव पुढे दिसायला लागल्यानंतर रडकुंडीला येऊन सगळे प्रयोग चालू आहेत। सकाळी 3 वाजल्यापासून लोकांना रडून रडून फोन चालू आहेत की आमचं संपालेलं घर काय यांच्या, जिल्हा काय यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही, मानसिक गुलामगिरीमध्ये राहणारा जिल्हा नाही, क्रांतिकारकांचा जिल्हा आहे। आणि लोकांनी ठरवलेला आपला सेवक कोण, यांच्या घरामध्ये 35 वर्ष सत्ता दिली होती आणि लोकांनी ते अनुभवलं। कुछ कामी निकम्मी माणसं आहेत। पराभव दिसत असल्यामुळे असं चाललेलं आहे असं वाटतं। त्यांना कळेल पराभव कोणाचा आणि किती फरकानं आहे ते आजच कळेल। त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही। लोक काय करायचं ठरवलेलं आहे, तुम्हाला 4 तारखेला त्याचे रिझल्ट दिसतील। एखाद्या माणसानं बिनबुडाचे आरोप करणं, त्याला आपण उत्तर देणं एवढं अजून आपल्या दृष्टिकोनातून हा जिल्हा हे नाही, आपल्याला पाहायला मिळेल। तिसऱ्यांदा हॅट्रिक होईल आणि मोठ्या फरकानं होईल। आणि माझं जर ते कोणाचं मला आता सकाळी कळलं, जर काही ते खोटं असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार द्यावी। मॉप केलेले फोटो आहेत का खरे फोटो आहेत? अजून जर तसं काही खरं काढायचं झालं तर फार अडचणीचं होईल, एवढंच सांगतो मी। म्हणूनच मला तक्रार करू देत ना। काय जे असेल त्याच्यापेक्षा भयानक सत्य उघडकीस येईल अजून।